नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता झालेल्या बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेमध्ये क्लर्कच्या कोणते 10 प्रश्न जीकेचे आले होते बघूया. त्याच्यावरनं आपल्याला आपल्या शिपाईचा अंदाज त्या ठिकाणी लावता येईल. ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण होते ज्यावेळी सर्किट खंडपीठ जे आहे ते कोल्हापूरला जारी झालं त्यावेळी? आलोक आराध्य हे होते बघा. मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं कुठल्या तरी एका. ओके, त्याच्यानंतर बघा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा प्रश्न आपल्या 5च्या क्लासमधनं गेलेला आहे, पुण्याला आहे. मी तुम्हाला त्याचं ठिकाण सुद्धा सांगितलं होतं, खडकवासलाकडे जाताना आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 जागा आहेत विधानसभामध्ये, विधान परिषद 78, इथं 288, एससीच्या एसटीच्या सगळं सांगून झाले. पूर्वेकडचे ऑक्सफर्ड म्हणून पुण्याला ओळखलं जाते. हा सुद्धा प्रश्न आपल्या पेडच्या बॅचमधनं, कर्तव्य बॅचमधनं गेलेला आहे. ओके, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलं जातं. शतपत्र त्यांचे आहेत, परवाच मागे 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना, कोर्टाशी रिलेटेड स्पेशल लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं. ओके, महाराष्ट्र राज्याची स्थापना आहे तर खूप वेळा आपल्या ह्याच्यातून गेलेलं. 1 मे 1960 रोजी किती प्रशासकीय विभाग होते, काय होतं काय नाही. त्याच्यानंतर भूदान चळवळ कोणी सुरू केली होती तर आचार्य विनोबा भावे. पहिलं लेक्चर जे मी हायकोर्टाचं घेतलं होतं त्या पहिल्या लेक्चरमध्ये हा प्रश्न घेतला होता बघा. ओके, विनोबा भावे यांचं भूदान चळवळ होती, कुठून सुरू केली काय नाही ते सांगितलं होतं. टिळकांचं केसरी होते हे तर परवा झालेल्या मॅरेथॉन जे आपण घेतलं होतं 2 दिवसापूर्वी त्याच्यात सुद्धा सांगितलं होतं. आणि पानिपतचे 3 युद्ध आपण सांगत असतो, पहिलं युद्ध, दुसरं युद्ध, तिसरं युद्ध. ओके, 1761 झालं होतं, ह्या मुलांना 1857 केलं. ओके, तर अशा पद्धतीचे हे 10 प्रश्न होते, ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल. आपले महा अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, KKGK ट्रिक्स फॉलो करा आणि तुका म्हणे स्पर्धा विश्व तुम्हाला माहितीच आहे टेलिग्राम चॅनल. कॉन्फिडंट राहा सर्वांना. ऑल द बेस्ट. थँक्यू.